तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या खामगावमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी भाजपातील आपल्या पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यांसह शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। ॲडव्होकेट अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाने बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील शिवसेना पक्षाला बळ मिळाले असून भारतीय जनता पार्टीला मोठा झटका मानला जात आहे। ॲडव्होकेट अमोल अंधारे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून गेल्या 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री विदर्भ अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। तसेच खामगाव नगरीचा गौरव पुरस्कार प्राप्त हनुमान व्यायाम मंडळाचे ते सध्या सचिव म्हणून कार्यरत आहेत। हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे। मागील आठवड्यात अकोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता। या पक्षप्रवेशावेळी ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे 5100 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करून घेणार असल्याचे शब्द दिले होते। त्यानुसार खामगावातील श्रीहरी लॉन येथे भव्य पक्ष सोहळा पार पडला। भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते, मात्र तो शब्द पाळला जात नसल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारे यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाण्यात जिल्ह्यात नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। मोठा भाऊ शिवसेना होती आणि लहान भाऊ भारतीय जनता पक्ष होता। पण आता मधल्या काळामध्ये काय झालं त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, पण आज आम्ही लहान भावाची भूमिका मान्य केलेली आहे। पण याचा अर्थ असा नाही की आमच्या लहान भावाला सन्मान तुम्ही देणार। लहान असो मोठा असो, आपला हिंदू धर्म, आपला हिंदू संस्कृती एकमेकांचा सन्मान करण्याबद्दल आपल्याला शिकवते, तर ते सन्मानाची वागणूक या ठिकाणी असली पाहिजे। आणि ताकद एवढी करा, शिवसेनेमध्ये प्रत्येक शिवसैनिकांना स्वतःमध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षामध्ये एवढी ताकद निर्माण करा की समोरचे लोक तुमच्या समोर येऊन झुकले। एक शेर तुम्हाला आठवत असेल, नेहमी करता तो शेर आपण ऐकतो, तो शेर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तो शेर असा है, खुद को कर इतना बुलंद, खुद को कर इतना बुलंद, खुदा बंदे से खुद पूछे, खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है। सवाल है आणि आमचे लोकसभेतील आमचे गटनेते, आमच्या जे आहेत आपल्या युवा सेनेचे मुख्य नेते जे आहेत आमचे खासदार शिंदे साहेब, त्यांची सुद्धा युवकांसाठी आम्ही सभा घेणार। एकनाथराव शिंदे साहेब असा माणूस आहे की अहो रात्र काम करणारा माणूस, मी स्वतः पाहिलं 24 तासातले 20-20 तास तो माणूस काम करतो। त्यांना भेटायला आलेल्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय हा माणूस स्वतः जेवण करत नाही, पायाला ठेंगरी लावून फिरतो। तुम्ही पाहिलं असेल नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रावर 1 नंबर भारतीय जनता पक्ष असला तर 2 नंबरवर शिवसेना त्या ठिकाणी निवडून। आज 2 नंबरचे नगरसेवक आपल्या शिवसेनेचे सर्व ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून या शिवसेनेला पुन्हा मजबूत करण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पक्षाची आपली युती आहे, ती युती राहिली पाहिजे, त्या विचाराचे आम्ही आहोत, पण ती युती सन्मानाची असली पाहिजे। आम्ही लहान
काय नाराजी काय भाजपवर सत्तेला भाजप आता पक्षाची काहीच नाराजी नाही आहे. हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ता आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ता आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे. कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे. विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन. त्यामुळे हा प्रश्नच नाही. भाजप कार्यकर्त्यांना काय मिळालं नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही. काही जे मध्यस्थी होते त्यांच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाहीये. विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही. 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले. माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलून मी माझा अधिकृत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळे असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला. नाराजी व्यक्त करून नाही आहे. कारण मी शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढची प्लॅनिंग काय? शिवसेना मी पहिलं सांगितलं की तो पक्ष वाढला पाहिजे. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मुख्य नेते आपले प्रतापरावजी जाधव, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमचे डिवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव तिथं शाखा, बूथ तिथं कार्यकर्ता हे आपल्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. कारण की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, 2ऱ्या टप्प्यामध्ये आपली निवडणूक आहे आणि भरपूर वेळ भेटलेला आहे. त्यामुळं आमची 23 तारखेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर या 15वाडामध्ये आम्ही 161 शाखा म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांचं 100व शताब्दी वर्ष आणि उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस म्हणून ते 61 हे 100 आणि ते 61 असे म्हणून आम्ही 161 शाखा या खामगाव मतदारसंघामध्ये, ग्रामीणमध्ये 144 आणि शहरामध्ये 17 असे म्हणून आम्ही या पूर्ण गावामध्ये जुनं नवीन करून शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित, सामान्य कार्यकर्ता, जो कार्यकर्ता इतक्या वर्षापासून काम करणारा आहे तो कोणत्याही क्षेत्रात करो, कोणत्याही पक्षात करो, जो हिंदुत्ववादी आहे त्या सर्वांना सोबत घेऊन हे संघटन मजबूत करायचं आहे. आणि आमची 23 तारखेपासून शिवसेना संपर्क, शिवसेना संवाद यात्रा आपली निघणार आहे.